नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर UNDPद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या मानव विकास निर्देशांक 2021 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर आता या निर्देशांकामध्ये भारत 191 देशाच्या यादीमध्ये 132व्या स्थानी आहे आणि भारताचे यामध्ये एसडीआय मूल्य किती आहे? तर 0.633 इतकं भारताचं यामध्ये एसडीआय मूल्य आहे आणि भारत 2020 मध्ये या रँकिंगमध्ये कितव्या स्थानी होता? तर 189 देशांच्या यादीमध्ये भारत यामध्ये 131व्या स्थानी होता आणि त्यावेळेस भारताचं एसडीआय मूल्य किती होतं? तर 0.645 इतकं एसडीआय मूल्य होतं आणि म्हणजेच 2020 पेक्षा भारताचं 2021 मध्ये एसडीआय मूल्य कमी झालेलं आहे आणि या अहवालानुसार भारताचं एसडीआय मूल्य कसं काय कमी झालेलं आहे? तर भारतातील आयुर्मान 69.7 वर्षावरून 67.2 वर्षे इतकं खाली आलेलं आहे आणि त्यामुळेच भारताच्या एसडीआय व्हॅल्यू मध्ये सुद्धा घट झालेली आहे. आणि आता या निर्देशांकानुसार पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर प्रथम क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे, दुसऱ्या क्रमांकावर नॉर्वे आहे, तिसऱ्यावर आइसलँड, चौथ्यावर हाँगकाँग आणि पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया हा देश आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकतेच श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानला हरवून एशिया कपचे विजेतेपद पटकावलेलं आहे. तर श्रीलंकेने एशिया कप कितव्यांदा जिंकलेला आहे असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर आता श्रीलंका या देशाने 6व्यांदा एशिया कपचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि जो अंतिम सामना होता त्यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला 23 धावाने पराभूत केलेला आहे आणि अंतिम सामना कुठे खेळवण्यात आला होता? तर दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका या देशाने 20 षटकामध्ये 170 धावा केल्या होत्या आणि पाकिस्तानला 20 षटकामध्ये फक्त 147 धावा करता आलेल्या आहेत. आणि आता यामध्ये श्रीलंकेचे कर्णधार कोण होते? तर दासून शनाका हे श्रीलंकेचे कर्णधार होते आणि पाकिस्तानचे कर्णधार कोण होते? तर बाबर आझम हे पाकिस्तानचे कर्णधार होते. आणि श्रीलंकेने प्रथम एशिया कप कधी जिंकला होता? तर 1986 मध्ये प्रथम हा एशिया कप श्रीलंकेने जिंकला होता. त्यानंतर 1997, 2004, 2008, 2014 आणि आता 6व्यांदा 2022 मध्ये सुद्धा श्रीलंकेने हा कप जिंकलेला आहे. आणि आता या एशिया कप मध्ये सर्वाधिक यशस्वी संघ कोणता आहे असं जर तुम्हाला विचारलं तर भारत हा यामधील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत 7 वेळा एशिया कप जिंकलेला आहे. आणि आता या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर श्रीलंकेच्या भानुका राजपक्षे यांना मॅन ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या, यामध्ये प्लेअर ऑफ द सिरीज या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर श्रीलंकेच्या वानंदू हसरंगा यांना प्लेअर ऑफ द सिरीजने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि एशिया कप मध्ये सर्वाधिक धावा कोण काढलेल्या आहेत? तर पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवान यांनी 281 अशा सर्वाधिक धावा काढलेल्या आहेत. आणि सर्वाधिक बळी कोण घेतलेले आहेत? तर भारताच्या भुवनेश्वर कुमार यांनी यामध्ये सर्वाधिक बळी घेतलेले आहेत. आणि आता ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर या 2022 मधील एशिया कपचं आयोजन UAE मध्ये करण्यात आलं होतं. आणि ही स्पर्धा कोणाद्वारे होस्ट करण्यात आली होती? तर श्रीलंका क्रिकेट बोर्डद्वारेच ही स्पर्धा होस्ट करण्यात आली होती. आणि याआधी ही स्पर्धा श्रीलंकेमध्येच होणार होती, पण तेथील आर्थिक संकटामुळे या स्पर्धेचं आयोजन UAE मध्ये करण्यात आलेलं आहे. आणि पहिल्यांदा एशिया कप कधी खेळवण्यात आला होता? तर पहिल्यांदा एशिया कपचं आयोजन 1984 मध्ये करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा ही स्पर्धा UAE मध्येच आयोजित करण्यात आली होती. आणि त्या स्पर्धेचं विजेतेपद कोणी जिंकलं होतं? तर भारताने या एशिया कपच्या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि तसेच आता 2023 मध्ये एशिया कपचं आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर पाकिस्तानमध्ये 2023 मधील एशिया कपचं आयोजन करण्यात येणार आहे. तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. तर आता 2022 मधील अमेरिकन ओपन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर अमेरिकन ओपन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद हे कार्लोस अल्कराज गार्फिया यांनी पटकावलेलं आहे. आणि हे कोणत्या देशाचे आहेत? तर हे स्पेन या देशाचे आहेत. आणि यांनी अंतिम सामन्यामध्ये नॉर्वेच्या कॅप्सर रूड यांना हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि तसेच आता त्यांचं हे त्यांच्या कारकिर्दीतील पहिलंच ग्रँड स्लॅम विजेतेपद होतं. आणि आता वयाच्या 19व्या वर्षी ATP रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणारे ते सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत. आणि तसेच अमेरिकन ओपन ही ट्रॉफी जिंकणारे गेल्या 32 वर्षातील ते सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत. याआधी 1990 मध्ये पीट संप्रास यांनी 19व्या वर्षी US ओपन ही स्पर्धा जिंकली होती. आणि त्यानंतर आता ही स्पर्धा जिंकणारे अल्कराज हे सर्वात कमी वयाचे खेळाडू ठरलेले आहेत.
आणि तसेच ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारे ते गेल्या 19 वर्षातील सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत. याआधी 2005 मध्ये 19व्या वर्षी राफेल नदाल यांनी फ्रेंच ओपन ही स्पर्धा जिंकली होती आणि त्यानंतर आता अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणारे अल्कराज हे सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत. आणि आता याबरोबरच अमेरिकन ओपन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे, तर पोलंडच्या इगा श्वानटेक यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि त्यांनी अंतिम सामन्यामध्ये कोणाला हरवलेलं आहे, तर ट्युनेशियाच्या ओन्स जाबेऊर यांना हरवून त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आता हे त्यांच्या कारकिर्दीतील पहिलेच अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद आहे आणि तसेच आता त्यांचं हे एकूण कितवं ग्रँड स्लॅम आहे, तर तिसरं ग्रँड स्लॅम आहे. याआधी त्यांनी 2 वेळा फ्रेंच ओपन ही स्पर्धा सुद्धा जिंकलेली आहे. आणि आता या अमेरिकन ओपन मधील पुरुष दुहेरीचं विजेतेपद आर राम आणि जे सॅलिप्सरी यांनी पटकावलेलं आहे. महिला दुहेरीचं विजेतेपद के के सिन्याकोवा आणि बी क्रेजिकोवस यांनी पटकावलेलं आहे आणि मिश्र दुहेरीचं विजेतेपद एस सॅन्डर्स आणि जे पियर्स यांनी मिळवलेलं आहे. आणि आता या वेळेसच्या या अमेरिकन ओपन स्पर्धेची ही कितवी आवृत्ती होती, तर 142वी आवृत्ती होती आणि ही स्पर्धा 1881 पासून आयोजित करण्यात येते आणि महिला एकेरीचं आयोजन प्रथम कधी करण्यात आलं होतं, तर 1887 मध्ये महिला एकेरीचं प्रथम आयोजन करण्यात आलं होतं. तर आता प्रश्न क्रमांक 3 पहा. देशातील सर्वात मोठा रबर डॅम कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आला आहे, तर आता देशातील सर्वात मोठा रबर डॅम हा बिहार या राज्यामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो डॅम आहे याची निर्मिती कोणत्या नदीवर करण्यात आलेली आहे, तर फाल्गु नदीवर याची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या डॅमला काय नाव देण्यात आलेलं आहे, तर गयाजी डॅम असे या डॅमला नाव देण्यात आलेलं आहे. आणि या डॅमची लांबी किती आहे, तर 411 मीटर इतकी लांबी आहे आणि 95 मीटर इतकी याची रुंदी आहे. आणि हा डॅम निर्माण करण्यासाठी एकूण किती खर्च आलेला आहे, तर 312 कोटी रुपये इतका खर्च यासाठी आलेला आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं की देशातील पहिला रबर डॅम कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आलेला आहे, तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये देशातील पहिला रबर डॅम निर्माण करण्यात आला होता आणि तो कोणत्या नदीवर निर्माण करण्यात आला होता, तर झांझवती नदीवर 2006 मध्ये हा रबर डॅम निर्माण करण्यात आला होता. आणि आता हा जो बिहारमधील गयाजी डॅम आहे हा आता सध्या देशातील सर्वात मोठा रबर डॅम ठरलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 4 पहा. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश कमल नारायण सिंह यांचे निधन झाले आहे, तर ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर कमल नारायण सिंह हे भारताचे 22वे सरन्यायाधीश होते आणि त्यांनी सरन्यायाधीश हे पद फक्त 17 दिवसच भूषवलं होतं. त्यासाठी ते देशातील सर्वात कमी कार्यकाळ असलेले सरन्यायाधीश ठरले होते. त्यांनी 25 नोव्हेंबर 1991 ते 12 डिसेंबर 1991 या काळामध्ये सरन्यायाधीश हे पद भूषवलं होतं. आणि यांच्याविषयी सांगायचं झालं तर यांची 1970 मध्ये उत्तर प्रदेशचे महाधिवक्ता म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली होती. आणि तसेच 25 ऑगस्ट 1970 रोजी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली होती. आणि तसेच 1991 मध्ये ते 13व्या विधी आयोगाचे अध्यक्ष देखील होते. तर यांच्याविषयी एवढे पॉइंट लक्षात राहू द्या, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. अलीकडेच आता छत्तीसगड सरकारने 2 नवीन जिल्ह्यांचे उद्घाटन केले आहे, तर आता छत्तीसगड मधील एकूण जिल्ह्यांची संख्या किती झाली आहे, तर आता छत्तीसगड मधील एकूण जिल्ह्यांची संख्या 33 इतकी झालेली आहे. आणि छत्तीसगड मधील 33वा जिल्हा कोणता आहे, तर शक्ती हा 33वा जिल्हा आहे. आणि 32वा जिल्हा कोणता आहे, तर मनेंद्रगड चिरमिरी भरतपूर हा छत्तीसगड मधील 32वा जिल्हा आहे. आणि ज्यावेळेस छत्तीसगड राज्याची स्थापना झाली होती त्यावेळेस छत्तीसगड मध्ये फक्त 16 जिल्हे होते आणि आता त्यांची संख्या 33 इतकी झालेली आहे. आणि आता आपण इथं जिल्ह्यांविषयी बोलत आहोत, तर भारतामधील सर्वाधिक जिल्हे असलेलं राज्य कोणतं आहे, तर उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक जिल्हे असलेलं राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 75 जिल्हे आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत, तर महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आणि महाराष्ट्रातील 36वा जिल्हा कोणता आहे, तर पालघर हा महाराष्ट्रातील 36वा जिल्हा आहे आणि याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 मध्ये करण्यात आली होती. तर आता प्रश्न क्रमांक 6 पहा. नीती आयोगाने कोणत्या संस्थेच्या सहाय्याने देशातील पहिले राष्ट्रीय इलेक्ट्रिक फ्रेट प्लॅटफॉर्म ई फास्ट इंडिया लॉन्च केले आहे, तर आता नीती आयोगाने WRI म्हणजेच वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट या संस्थेच्या सहाय्याने देशातील पहिले इलेक्ट्रिक फ्रेट प्लॅटफॉर्म ई फास्ट इंडिया लॉन्च केलेला आहे. आणि आता हे जे व्यासपीठ आहे याचं उद्दिष्ट काय आहे, तर पुराव्यावर आधारित संशोधनाद्वारे चालवलेल्या माल वाहतुकीच्या विद्युतीकरणाबद्दल जागरूकता वाढवणे हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट असणार आहे. आणि आता ही जी WRI संस्था आहे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, जगभरातील 1000 पेक्षा जास्त तज्ज्ञ आणि इतर कर्मचारी असलेली ही एक जागतिक संशोधन संस्था आहे
आणि याची निर्मिती कधी करण्यात आलेली आहे? तर 1982 मध्ये याची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर जेम्स पेत हे या संस्थेचे संस्थापक आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? तर बांगलादेशातील कोणत्या शहरात मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प स्थापित करण्यात आला आहे? तर आता बांगलादेशातील खुलना या शहरामध्ये मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प स्थापित करण्यात आलेला आहे. आणि नुकतेच आता याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प भारताच्या सवलतीच्या वित्त पुरवठा योजनेअंतर्गत भेल या कंपनीद्वारे तयार करण्यात येत आहे. आणि आता या प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता किती आहे? तर 1320 मेगावॅट इतकी या प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता आहे. आणि आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारत दौऱ्यावर आल्या होत्या आणि त्या दरम्यान भारत आणि बांगलादेशमध्ये जलसंपदा, रेल्वे, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान अशा इत्यादी 7 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत. आणि आता आपण इथं बांगलादेशविषयी बोलत आहोत. तर मॅपमध्ये पहा बांगलादेश इथं आहे आणि बांगलादेशाच्या संपूर्ण सीमा या भारत या देशाशी संलग्न आहेत. आणि बांगलादेशची भारताशी एकूण किती सीमा संलग्न आहे? तर 4096 किलोमीटर इतकी सीमा भारताशी संलग्न आहे. आणि भारतातील कोणकोणत्या राज्याशी बांगलादेशची सीमा संलग्न आहे? तर हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, तर नोट करून घ्या. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 5 राज्यांच्या सीमा या बांगलादेशशी संलग्नित आहेत. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या देशाने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे? तर नुकतीच आता भारत या देशाने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे. आणि आता पहा, जो तुकडा तांदूळ आहे हा भारतामध्ये पशुखाद्य आणि विशेष करून पोल्ट्री उद्योगात वापरण्यात येतो. आणि आता तांदळाचं उत्पादन कमी झालेलं आहे आणि निर्यात देखील वाढलेली आहे. त्यासाठी भारत सरकारने या तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याबरोबरच बासमती वगळता अन्य जे तांदूळ व साळी आहेत यावर सुद्धा भारत सरकारने 20% निर्यात कर लागू केलेला आहे. आणि पाहता आपण इथं तांदळाविषयी बोलत आहोत. तर जगामध्ये सर्वाधिक तांदळाचं उत्पादन कोणत्या देशामध्ये केलं जातं? तर चीन या देशामध्ये जगातील सर्वाधिक तांदळाचं उत्पादन केलं जातं. आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपला भारत हा देश आहे. आणि भारतामध्ये तांदळाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये केलं जातं? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तांदळाचं उत्पादन सर्वाधिक केलं जातं. तर आता प्रश्न क्रमांक 9 पहा. भारत भवन या संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आता भारत भवन या संस्थेच्या अध्यक्षपदी वामन केंद्रे यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता भारत भवन या संस्थेचे अध्यक्ष बनणारे वामन केंद्रे हे पहिलेच मराठी कलावंत ठरलेले आहेत. आणि आता हे जे भारत भवन आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 13 फेब्रुवारी 1982 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि हे भारत भवन कुठे स्थित आहे? तर मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे हे भारत भवन स्थित आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आता नुकतंच द हिरो ऑफ टायगर हिल हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर आता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर द हिरो ऑफ टायगर हिल या पुस्तकाचे लेखक मेजर योगेंद्र सिंह यादव हे आहेत. आणि त्यांचं हे एक आत्मचरित्र आहे. आणि हे पुस्तक 1999च्या कारगिल संघर्षात त्यांनी केलेल्या कृतीबद्दल आपल्याला माहिती देतं. आणि आता हे जे मेजर योगेंद्र सिंह यादव आहेत यांना परमवीर चक्र सुद्धा देण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे परमवीर चक्र आहे हे भारतातील सर्वोच्च लष्करी पदक आहे. आणि हे कधी देण्यात येतं? तर युद्ध काळात विशिष्ट शौर्य दाखवणाऱ्या सैनिकांनाच हे पदक देण्यात येतं. आणि आतापर्यंत फक्त 21 सैनिकांनाच या पदकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि त्यापैकी योगेंद्र सिंह यादव सुद्धा एक आहेत. आणि आता याबरोबरच याआधी सुद्धा काही महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित झालेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, आराधना जोहरी यांचं बियॉन्ड दी मिस्टी वेल टेम्पल टेल्स ऑफ उत्तराखंड हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. एलेन प्रेगर यांचं डेंजरस आर्ट, स्टीफन बार्कर यांचं लायन ऑफ द स्काईज, दीप्ती नवल यांचं अ कंट्री कॉल्ड चाइल्डहुड अ मेमोरी, वायोला डेव्हिस यांचं फाइंडिंग मी, फैसल फारुकी यांचं दिलीप कुमार इन द शेडो ऑफ लेजेंड, जे सिंग यांचं द मॅकमोन लाईन अ सेंचुरी ऑफ डिस्कॉर्ड आणि प्रीती शोना यांचं अ प्लेस कॉल्ड होम हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या देशाने भारतीय नौदलाचे माजी नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांना प्रतिष्ठित पिंगट जैसा गेमिलंग अथवा मेरिटोरियस सर्व्हिस मेडलने सन्मानित केले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.